11:30 झालेत. हो. तरी आज मैदानामध्ये एवढी गर्दी. अगं उद्या 1 मेची सुट्टी आहे ना का सर्वांना. अरे हा, एक मिनिट, मग तू उद्या जाणार आहेस की नाही? कुठे? अरे ते रिक्षावाले भैया मराठीत बोलतायत की नाही पाहायला. म्हणजे तुला माहितीच नाही, काय 15 ऑगस्ट पर्यंत आता मराठी भाषा शिकण्याची मुदतवाढ झालेली आहे. काय? अरे जे 15-20 वर्ष इथे राहून मराठी बोलायला शिकले नाही ते आता पुढच्या 2-4 महिन्यामध्ये काय मराठी बोलायला शिकणार आहेत? काय नाही ग, हे सर्व फक्त राजकारण आहे. खरं तर हा मराठी सक्तीचा प्रताप आहे ना, यांना काय जमणार नाही. बरोबर. पण हे जे छोटे मोठे उद्योगपती आहेत ना, किंवा त्यांच्या हाताखाली काम करणारे कामगार घे, किंवा एखादा कलाकार, खेळाडू, श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येक क्षेत्रातल्या अमराठी माणसाला जर महाराष्ट्रात राहून पोट भरायचं असेल ना, तर मराठी आलीच पाहिजे. अगदी बरोबर. पण आपला मराठी माणूस सुद्धा काही चुका करतोच ना. ओ भैया, स्टेशन चलो का भैया? ये भाजी कितने को दी? अरे काय करायचंय? बोलतो मरा